निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येच्या पाठीमागे जे मास्टर माइंड आहेत, जे आरोपी आहेत, त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या न्याय हक्क मागणीसाठी आज या ठिकाणी भव्य असा मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहेत। ही लाखोची संख्या या ठिकाणी सांगून जाते की या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय। अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सगळे पक्ष, सगळ्या संघटना, सगळे जातीपातीचे लोक या मोर्चामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत। हा अन्याय अत्याचार गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्यावरती चालू आहे। या ठिकाणी हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती या ठिकाणी जिल्ह्याला विटीस धरण्याचं काम करतोय। परंतु हा जो बकासूर आहे, या बकासुराचे पापाचा गळा या ठिकाणी भरलेला आहे आणि तो पापाचा गळा या ठिकाणी आता संपल्याशिवाय राहणार नाही। आता ही जनमानसाची लढाई आहे। संतोष अण्णांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते उभ्या देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे। एक आदर्श सरपंच, त्याची अशी या पद्धतीने जर हत्या होत असेल तर या जिल्ह्यातल्या नाही तर या महाराष्ट्रातला सामान्य माणूस या ठिकाणी शांत राहू शकत नाही। या ठिकाणी आपले बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी विधिमंडळामध्ये या ठिकाणी संतोष अण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडाचं डायरेक्ट नाव घ्यायचं काम जर या जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल तर ते संदीप क्षीरसागर यांनी केलं। आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील, आदरणीय प्रकाश दादा असतील, आदरणीय सुरेश अण्णा धस साहेब असतील, आदरणीय विजयराजे पंडित असतील, आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील, यांनी हा विषय सभागृहामध्ये मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। हे कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा विषय नाहीये। ही सगळी मंडळी वेगवेगळ्या विचाराची आहे, परंतु या राज्याच्या सभागृहामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तो मांडण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे। आता ह्यांची लढाई यांनी लढलेली आहे, परंतु सामान्य माणसांनी देखील आज उपस्थित राहून हे दाखवून दिलंय की आम्ही तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहेत। हे या मोर्चाच्या उपस्थितीमधून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। आणि मला एकच सांगायचं आहे की हा लाखोचा समाज या ठिकाणी जमलेला आहे, तरी देखील जर शासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही या कुटुंबाच्या पाठीमागे ठिय्या आंदोलन म्हणून या ठिकाणी आजपासूनच या ठिकाणी बसण्याची तयारी या ठिकाणी आमची आहे। या ठिकाणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या ठिकाणी झालाच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। जोपर्यंत तो राजीनामा होत नाही तोपर्यंत इथला माणूस या ठिकाणी हलण्याची भूमिका इथल्या आलेल्या माणसाची नाही, कारण की ही दहशत आता आम्हाला मोडून काढायची आहे आणि सामान्य माणूस या ठिकाणी दहशतमुक्त या ठिकाणी वावरला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। यानंतर अनिल दादा जगताप।